सर्वांना माहिती आहे गणपती बाप्पा यांना आराध्य दैवत मानल्या जातं. गणपती बाप्पा यांना सुख करता आणि दुःख हरता मानल्या जातं. सुखाची प्राप्ती करून देणारे आणि दुःखाचं हरण करणारे, विघ्नाची वार्ता देणारे असे असणारे श्री गणपती बाप्पा आहे, ज्यांना गजानन म्हटलेलं आहे. का म्हटलेलं आहे? गज म्हणजे काय? हत्ती. आणि आनन म्हणजे काय? मला वाटतं मस्तक. बरोबर की नाही? ज्यांना त्या ठिकाणी हत्तीचं मस्तक त्या ठिकाणी बसवलंय त्यांना गजानन असं नाव त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. असे गजानन महाराज म्हणजे गणपती बाप्पा त्या ठिकाणी आहे. का नाव प्राप्त झालं? कथाभाग आपल्या सर्वांना माहिती आहे. कशा पद्धतीने हत्तीचं मस्तक बसवलं सगळ्यांना त्या ठिकाणी कल्पना आहे. पण ज्याही वेळेस पार्वती मातेनं पाहिलं की माझ्या मुलाला त्या ठिकाणी हत्तीचं मस्तक बसवलंय, हा अकराळ विक्राळ स्वरूपाचा दिसतोय. अतिशय ज्या वेळेस हा प्रारंभी जन्माला आला त्यावेळेस अतिशय सुंदर दिसत होता, मनमोहक दिसत होता. पण आज दिसतोय कारण हत्तीचं मस्तक बसवल्यानंतर काय फार गोड दिसत होते बाप्पा असं अजिबातही नाहीये. नंतर त्या ठिकाणी बाप्पा आहे अतिशय दिव्य स्वरूप प्राप्त झालं ते नंतर. पण सुरुवातीला अगदी हत्तीचं मस्तक बसवलं. पार्वती मातेनं क्रोधामध्ये पाहिलं, अरे माझा मुलगा एवढा सुंदर होता दिसायला, काय परिणाम झाला की जेणेकरून त्याला हे मस्तक बसवावं लागलं. त्या ठिकाणी कासावीस व्हायला लागले पार्वती माता आणि विचार करताय काय करावं या मुलासाठी. दुसरा तर पर्याय त्या ठिकाणी नाहीये. तुम्ही ऐकताय ना सर्वजण? ज्या वेळेस हा विचार पार्वती मातेच्या मनामध्ये त्या ठिकाणी आला आणि पार्वती माता विचार करताय काय करावं. क्रोध पुन्हा वाढला. देवादिक म्हणले आता आम्ही काय करू? म्हणले काहीच करू नका. या संपूर्ण विश्वामध्ये जिथे कुठे कोणतंही कार्य असेल त्या कार्याच्या प्रारंभी अगोदर माझ्या पुत्राचा मान असावा. आराध्य स्वरूप प्रारंभी आरंभी माझ्या श्री गणेशाचाच नाव घेतलं पाहिजे. जो कोणी श्री गणेशाचं नाव कुठल्याही कार्याच्या आरंभी घेणार नाही त्याचं कार्य निर्विघ्नपणे पार पडणार नाही, पूर्णत्वास जाणार नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबरांनी त्या ठिकाणी अगोदर वंदन केलं. नमिला गणपती माऊली शारदा. अगोदर गणपती बाप्पांना वंदन केलं. त्याचबरोबर माऊली ज्ञानोबरांकडे पाहिलं तर काय? ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेश सकलार्थ मती प्रकाश मणे निवृत्तीदास अवधारी जोजी. माऊली ज्ञानोबराय सुद्धा अगोदर प्रारंभी स्वरूप अगोदर आराधना करतात ती कुणाची? गणेशाची. नवे नवे अनंत कोटी ब्रह्मांडाचा चालक मालक पांडुरंग परमात्मा, या पांडुरंग परमात्म्याचे लाडके लढीवाळ भक्त संत शिरोमणी नामदेव महाराज. नामदेव महाराजांनी सुद्धा काय केलेलं आहे? अगोदर प्रथम वंदन कुणाला केलेलं आहे? कुणाला? गणपती बाप्पालाच केलंय. काय कारण आहे? काय कारण असेल? त्याला कारण एकच होतं, पार्वती मातेने वरदानच मागून घेतलेलं आहे. कुठलंही कार्य असेल तर माझ्या श्री गणेशालाच अगोदर पूजावं. विठ्ठल विठ्ठल म्हणून नामदेवरायांनी म्हटले प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराचिया सुद्धा. नामदेवराया सुद्धा प्रथम वंदन श्री गणेशाला करतात. म्हणून आज आपण सर्वांनी सुद्धा प्रथम वंदन श्री गणेशाला केलं आणि मगच आपण कार्याला प्रारंभ केलेला आहे. म्हणून संत महात्म्यांनी सुद्धा हे वंदन केलं. तुम्ही आम्ही सुद्धा करणं हे कार्य अनिवार्य आहे. कारण विचार जर केला तर आपणही जीवनामध्ये अनेक पवित्र मंगलमय कार्य त्या ठिकाणी करतो. पण प्रत्येकाला वाटतं माझं हे कार्य निर्विघ्नपणे सुव्यवस्थितरित्या पूर्णत्वास जावं असं जर वाटत असेल तर संत महात्म्यांचं सुद्धा सांगणं आहे तुम्ही प्रारंभी वंदन कुणाला करा? प्रारंभी आराधना कुणाची करा? श्री गणपती बाप्पाची, गणरायाची. विठ्ठल विठ्ठल म्हणून असे असणारे गणपती बाप्पा त्या ठिकाणी या मंदिरामध्ये विराजमान आहे. आपल्या सर्वांनी त्या ठिकाणी मोठं पुण्य केलेलं असावं की त्यांच्या मंगलमय प्रांगणामध्ये आपण कीर्तन रूपी सेवेकरता उपस्थित आहोत. कीर्तन श्रवणाकरता मोठ्या भाग्याने आपण सर्वजण उपस्थित आहोत. आणि अशाच गणरायाच्या जयंती निमित्ताने आपण सर्व मंडळींनी आयोजित केलेली ही कीर्तन रूपी सेवा आहे. आणि अशा कीर्तनाकरता उच्चारलेला अभंग भगवान श्री तुकोबरांचा आहे. तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून काय सांगताय, काय वर्णन करताय? तत्पूर्वी बघा, वारकरी संप्रदायाने काही नियम आपल्यावरती त्या ठिकाणी घालून दिलाय. कुठलंही कार्य असेल तर पहिलं प्रारंभी स्वरूप नामाने करावं, भगवंताच्या चिंतनाने करावं. आणि कुठल्याही कार्याची सुरुवात नामाने होते, पण सांगितलंय प्रथम दिवशी
नाम सप्ताहामध्ये पहिल्या दिवशी नामाचंच महत्व प्रतिपादन करावं, नामपर प्रकरणातील अभंग चिंतना करता घ्यावा आणि याही दिवशी दुसऱ्या कुठल्याही गोष्टीमध्ये हात न घालता आजच्या दिवशी फक्त नामस्मरणच त्या ठिकाणी चिंतन करावं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, म्हणून जगद्गुरु तुकोबरायांचा हा अभंग आहे. नामपर प्रकरणातील सुप्रसिद्ध असा सर्वांच्याच परिचयाचा गोड असा अभंग आहे. अभंग फार सोपा आहे, पण मात्र तुमच्या माझ्या जीवनात उद्धाराला कारणीभूत ठरणारा अतिशय बहुमोल असणारा अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात. सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, हे बघा, तुम्ही आम्ही सर्वजण त्या ठिकाणी माणूस म्हणून जन्माला आलेलो आहोत आणि सर्वांचा जन्म झालाय, पण प्रत्येकाला जणू हा भवसागर तरुण जायचा आहे आणि आपण सर्व ज्या युगात जन्माला आलो त्या युगाचं नाव आहे कलियुग. म्हणून जे जे या कलियुगामध्ये जन्माला आले त्या सर्वांना जणू मी आता प्रारंभी स्वरूप वंदन करतोय आणि विनवणी करतो. काय करा तुम्ही? सदा नाम घोष करू हरी कथा. काय करायला सांगताय? सदैव नामस्मरण करायला सांगताय. का सांगताय? काय कारण आहे? तुम्हाला येईल ते नामस्मरण तुम्ही करा, पण कसं करा? सदा नाम घोष. सदा करा, सदैव करा, सदा नामघोष करा किंवा सदा हरिकथा करा. का करा? काय कारण आहे? कारण तुमच्या आमच्या जीवनामध्ये रात्रंदिवस आपण ज्या गोष्टी मागे पळतोय ती गोष्ट म्हणजे समाधान. ते समाधान दुसरं कुठे नाही. ते समाधान तुम्हाला तुम्ही जर नामस्मरण केलं तर या नामस्मरणामध्ये सापडेल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुकोबराय तुम्ही आम्हाला वर्णन करून सांगताय आपण नामस्मरण जर केलं तर जीवनाचा उद्धार आहे, समाधान प्राप्त होणार आहे. काय काय होणार आहे? जगद्गुरु तुकोबरायांनी पुढे वर्णनच केलेलं आहे. एवढं काय त्या नामस्मरणामधून मिळणार आहे? समाधान. कारण समाधान ही गोष्ट अशी आहे जी जगाच्या बाजारामध्ये विकत भेटत नाही, ती व्यवहारामध्ये विकत भेटत नाही. ती मनाची स्थिती आहे, ती मनाला प्राप्त होणारी स्थिती आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात प्रत्येकाला समाधान अपेक्षित आहे. प्रत्येकालाच कुठलंही कार्य करत असू द्या, आपण एखादं कार्य ठरवलं तर आपण विचार करतो हे कार्य पूर्ण झाल्यानंतर मला ना समाधान मिळणार आहे. प्रत्येक गोष्ट कुठलीही असू द्या, एखादं चांगलं जेवण बनवलं, जेवण बनवल्यानंतर जेवण बनवताना इच्छा असते की हे जेवण आपल्याला समाधानकारकच ठरावं, आपली इच्छा पूर्ण व्हावी, गोड असं तृप्ती वाटावी. कुठलंही कार्य असेल आपण ते समाधान मिळावं म्हणूनच करतो. कीर्तनही आपण ऐकतोय करतोय का? आम्हाला या गोष्टीतून समाधान मिळावं. पण ह्याच समाधानाचा मार्ग जगद्गुरु तुकोबराय जरा सोप्पा करून सांगताय. काही नाही, तुम्ही कलियुगामध्ये जन्माला आलेला आहात ना, कलियुगामध्ये समाधान प्राप्त जर करायचं असेल तर सोप्पा मार्ग. एक काम करा. काय करा? सदा नाम घोष सदा हरिकथा. सदा नाम घोष करा आणि सदा त्या परमात्म्याची हरिकथा करा. परिणाम काय होईल? तेने सदा चित्ता समाधान. समाधान तुम्हाला मिळेल, अशी अवस्था होईल. सर्व सुखाच्या राशीवर तुम्ही पोहोडाल. अनेकदा त्या ठिकाणी विचार जर केला, ज्या आनंदाच्या मागे तुम्ही पळताय तो आनंद तुम्हाला स्थित जागेवर मिळेल. फक्त तुम्ही एक काम करा, सदैव या मुखारविंदातून त्या मंगलमय परमात्म्याचं, त्या दिव्य असणाऱ्या परमात्म्याचं नामस्मरण करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अहो, आम्ही आजवर अनेकदा अनेक ठिकाणी आणि बऱ्याच वेळेस कीर्तन ऐकलीत आणि नेहमी आम्ही वारंवार ऐकतो नामस्मरणाने एवढा उद्धार आहे. कारण सांगितलंय कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण. कीर्तन म्हणजे कोणतं? नामस्मरण. नामस्मरण जो करेल तेने नारायण देईल भेटी, त्याला नारायण भेटी देईल. हे आम्ही नित्यनेमाने ऐकतो. नामस्मरण केलं पाहिजे हे आम्ही ऐकतो, आम्ही करतोही. कारण आम्ही आमचा अनुभव सांगतो. बरेच साधक त्या ठिकाणी म्हणतात काय, आम्ही त्या ठिकाणी आम्हाला वाटतं नामस्मरण करावं, आम्ही एकांतात जातोही, त्या ठिकाणी बसतोय आणि वाटतंय थोडा वेळ तरी परमात्म्याचं भजन करावं. थोडा वेळ म्हणू लागतो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आणि इतक्यात दुसऱ्याच्या घरी, इतक्या वेळात इथं लासलगाव मध्ये तर दुसरीकडे लगेच विंचूर मध्ये लगेच थोड्या वेळात लगेच टाकली तर डायरेक्ट पुढे वायगाव लगेच साळसणं. इतक्या वेळात कुठं तुम्ही नाही जात, तुम्ही जागेवर असतात. सांगायचं तात्पर्य असं आहे, हे मन थोड्या वेळ म्हणतं म्हणे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, पण काही वेळ थांबतं एका जागेवर, पुन्हा साळसण लासलगाव असं फिरून येईल, गावातून जाऊन येईल, जरा इकडून तिकडून फिरून येईल, परत जागेवर अरे हा आपण नामचिंतन करतोय, नामस्मरण करतोय, पुन्हा म्हणू लागतो रामकृष्ण हरी
रामकृष्ण हरी. थोडा वेळ झाला की पुन्हा लगेच हे जाऊन येतं. स्वयंपाक झाला असेल, आता वास येत आहे, जेवायला गेलं, पुन्हा जातं, पुन्हा नंतर लक्षात येतं अरे आपण नामस्मरण करतोय. निदान 30 मिनिटाचा वेळ आपण घेतला, एवढ्या वेळात तरी केलं पाहिजे. पण कदाचित जर विचार केला तर 30च्या पेक्षा जास्त वेळा मन भरकटून येतं. 30 वेळाही नामस्मरण होतं की नाही माहित नाही. संत महात्म्यांना काही साधकांनी प्रश्न केला, तुकोबर आहे आम्हाला वाटतं, प्रत्येकाला वाटतं, कारण तुकोबर आहे तुम्हीच सांगितलंय ना आपली आपण करा सोडवण. ज्याची त्याची सोडवण ज्याच्या त्याच्या कर्मानुसार होते. ज्याने जे कर्म केलंय तशी होणार आहे. मला योग्य कर्म करायचंय, कारण मी जर नामस्मरण केलं तर माझं जीवन त्या ठिकाणी उद्धाराला कारणीभूत ठरेल हे मला माहित आहे. पण काय करावं तुकोबर आहे, मी ज्याही वेळेस नामस्मरणाला बसतो पण काय करावं हे मन नको त्या ठिकाणी घेऊन जातं. आम्हाला वाटतं, प्रत्येकाला वाटतं मी नामस्मरण केलं पाहिजे, भक्ती केली पाहिजे, पण सारं गाव फिरून येणार हे मन कसं एकाग्र करावं. कारण संत महात्म्यांचं सुद्धा सांगणं आहे, ऐका, नामस्मरण हे शरीराने करता येत नाही. शरीराने वेगळी भक्ती करता येते, जास्तीत जास्त वारीत पायी चालता येतं, हाताने टाळी वाजवता येते, मुखाने भजन करता येतं, पण मनाने या गोष्टी करता येत नाही. मनाने काय करावं लागतं, नामचिंतन करावं लागतं. आणि तुम्ही तर सांगितलंय नामचिंतनानं समाधान प्राप्त आहे. भगवत प्राप्त स्थिती करायची असेल तर नामस्मरण महत्वपूर्ण आहे हे तुम्ही सांगितलंय. काय करावं, आमचं मनच त्या ठिकाणी एका जागेवर थांबत नाही. कारण संत महात्म्यांचं सुद्धा सांगणं आहे, हे मन कसं आहे, अति चंचलापेक्षाही चंचल असणारा हे मन आहे. संत महात्म्यांनी वारंवार आपल्याला वर्णन करून सांगितलं किती चंचल आहे हे मन. एका सुभाषितकाराने फार गोड वर्णन केलंय, म्हणो मधुकरो मेघो मानिनी मदनो मरुत मा मदो मरकटो मत्स्यो मकारा दश चंचला. सांगितलं हे म्हण एवढं चंचल म्हटले, संपूर्ण सृष्टीमध्ये सर्वात चंचल एवढे पदार्थ आहे. म्हणो मधुकरो मेघो मानिनी मदनो मरुत, सगळ्यांची सुरुवात मनच आहे. म्हणो मधुकरो मनेच होते, पण सगळ्यात एक नंबर येतो तो मनाचा. म्हणो मधुकरो, सगळ्यात चंचल हे म्हणे. आम्ही बसलो की सगळं गाव त्या ठिकाणी एका जागेवर फिरून येतं, कुठून कुठून जाऊन येतं. आता तुम्ही सर्वजण कीर्तना करता आलेले आहात, कोणी जेवून आलेले, कोणी न जेवता आले, कोणी घाई गडबडीत गोंधळ विक्षेपात त्या ठिकाणी आलेलं आहे. आता सगळेजण धावपळ करतच त्या ठिकाणी आले. पहिला दिवस आहे, काही वेळेत लक्षात येत नाही, अचानक लक्षात आल्यामुळे गडबडीतच तुम्ही सर्वजण कीर्तनाला आलात. कीर्तनाला येत असताना आपला नियम आहे, घराच्या बाहेर पडले की कुलूप लावणं, कडी लावणं. लावतो की नाही आपण, स्वाभाविकच आहे, लावतो की नाही. तुम्ही लावत नाही का, एवढे उदार कस काय होणार, बरोबर की नाही. प्रत्येक जण त्या ठिकाणी घरातून निघलं की कडी कुलूप लावून आणि मगच बाहेर पडतो. कीर्तनाला सोडा दुसरीकडे जायचं असलं तरी लावतो. तुम्ही लावली की नाही, आठवा बरं पटकन. आठवत आहे ना लावली की नाही. मला सांगा किती वेळ लागला तुमच्या मनाला घरी जाऊन यायला, किती वेळ लागला. बसले कुठे तुम्ही, कीर्तनात. तरी तुम्ही, मी म्हंटलय ना सुरुवातीला, आपण घरून निघताना कडी कुलूप लावतो. ते कडी कुलूप लावतो हे शब्द बोलण्याच्या अगोदरच तुमचं मन जाऊन पण आलं. किती वेळ लागला, काही क्षण लागत नाही. तुकोबर आहे तेच सांगताय, हे मन एवढं चंचल आहे, एवढं चपळ आहे, एका जागेवर ते कधी स्थिर सापडत नाही. संत महात्मे सुभाषितकार एक गोड सुभाषित सांगतात, हरी मर्कटस्य सुरापाणम तस्य ऋषिक दंशनम तन्मध्ये भूत संचार यदवा तदवा भविष्यती. म्हटले हे मन कसं आहे, ऐका, आपलं मन कसं आहे. प्रत्येकाला मन आहे ना, बघून घ्या बरं, किती उंचीचं आहे, किती जड आहे, किती किलो आहे की नाही. प्रत्येकाला मन त्या ठिकाणी आहे, पण या मनाची अवस्था सांगितली. म्हटले हे मन कसं आहे, तर त्याची जात सांगितली. म्हटले हे मन माकडाच्या जातीचं आहे. माकड कळतं बाई तुम्हाला, बरं तरी जास्त लांबची नाहीये मी, माझी भाषा न कळायला तुम्हाला. माझं बालपण इथेच गेलेलं आहे, पहिलीपासून मी इथेच शाळेत आणि इथेच येणं जाणं आहे. आणि तुमच्या मुलं माझ्या समवेतच असतात बरेच शिकायला, त्यामुळे मला तुमची भाषा जरा जमते. मला ही कल्पना आहे माझी भाषा तुम्हाला चांगल्यापैकी कळते. बघा, या मनाला म्हटलेलं आहे माकडाच्या जातीचं हे म्हणे. असं मी नाही म्हणत बरं, सुभाषितकारांचं म्हण आहे. मर्कटस्य सुरापाणम तस्य ऋषिक दंशनम तन्मध्ये भूत संचारो यदवा तदवा भविष्यती. म्हटले हे म्हण माकडाच्या जातीचे. म्हणले कस काय, ऐका. मर्कटस्य सुरापाणम, सुरा म्हणजे काय, सुरा म्हणजे दारू, मदिरा. एखादं माकड असावं आणि त्याला त्या ठिकाणी दारू पाजावी, त्या माकडाला दारू पाजावी. मर्कटस्य सुरापाणम, ऐका बरं, ऐकता ना तुम्ही, माकडाला दारू पाजावी. तस्य ऋषिक दंशनम, त्यात त्याला विंचवाने दंश करावा. आता विंचू कसा आहे, चावल्यानंतर दंश केल्यानंतर काय झोप येऊ देतो, झोप उडवणारा हा विंचू. माकडाला त्या ठिकाणी जे द्यायचं ते प्यायला द्यावं,
विंचवाने दंश करावा. आणि सांगितलंय पुढे तनमध्ये भूत संचारो, त्यात त्याला भूत लागावं. मला सांगा माकड कीर्तनात म्हणजे माकड झाडावर वगैरे कुठं बसेल? एका ठिकाणावर बसेल नाही. अगोदरच आपण म्हणतो काय माकडासारखं फिरतो म्हणतो की नाही, म्हणजे सारखा फिरतो असा त्याचा अर्थ. सदैव एका जागेवर स्थिर थांबत नाही. मग असं असणार माकड आहे, याला या 3 दशा झाल्या. मला सांगा माकड एका जागेवर स्थिर बसेल का? हो. ते सारखं इथून तिथे तिथून तिथे, या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून ह्या झाडावर सारखं फिरेल. संत महात्मे म्हणतात हे मन सुद्धा तसंच आहे, इतकं चंचल आहे. अहो आम्हाला कळतंय आम्ही नामस्मरण केलं पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजे, पण खरी व्यथा आहे आमची हे नामस्मरण करण्याकरता कधीच एकाग्रता साधत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. असं असणार म्हणे. काय करावं तुकोबराय? जरा मार्ग वर्णन करून सांगा ना. तुकोबराय म्हटले काही नाही, मनाला एखाद्या गोष्टीचा जर छंद लावला तर ते मन तिथे, कारण आपण नेहमी म्हणतो बघा साधारणपणे आवड तर सवड. मनाला एखाद्या गोष्टीची आवड असली तर आपोआप तिथे एकाग्रता निर्माण होते, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. संत महात्मे म्हणतात जर तुम्हाला मनाला एकाग्रता करायची, साधायची असेल, मन एका जागेवर स्थिर करायचं असेल तर काय करा? त्या परमात्म्याला विनंती करा, हे परमेश्वरा जणू काही हे माझं सतत धावणारं मन, पळणारं मन तुझ्या चरणावरती स्थिर होऊ दे. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी मागणं मागितलं ना, हरी माझ्या मनाला गो छंद, 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 माझ्या मनाला गो छंद. हो नित्य गोविंद गोविंद, नित्य गोविंद गोविंद. हो माझ्या मनाला गो छंद, माझ्या मनाला गो छंद. नित्य गोविंद गोविंद, नित्य गोविंद गोविंद. ओ माझ्या मनाला गो छंद, माझ्या मनाला गो छंद, माझ्या मनाला गो छंद, नित्य गोविंद गोविंद, नित्य गोविंद गोविंद, नित्य गोविंद गोविंद. ए माझ्या मनाला गो छंद, नित्य गोविंद गोविंद, नित्य गोविंद गोविंद, नित्य गोविंद गोविंद. हरी माझ्या मना लागो छंद, नित्य गोविंद गोविंद. काय म्हटलं इथे? माझ्या डोक्या लागो छंद, माझ्या पाया लागो छंद. काय म्हटलंय? शब्द काय वापरला? माझ्या तोंडा लागो छंद असं सुद्धा म्हटलं नाही. काय म्हटलंय? मना. इथे तुकोबरायांना म्हणता येत होतं ना, काय डोक्याला लागू दे छंद, पायाला लागू दे, हाताला लागू दे, तोंडाला लागू दे. तुकोबरायांनी शब्द वापरला, माझ्या मना लागो छंद. कुठलंही क्षेत्र असू द्या आणि कोणतंही कार्य असू द्या, तिथे जर आपलं मनच नसेल तर निरर्थक आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून त्या साधकाने प्रश्न केला, तो खूप बरा आहे, काय करावं? म्हणे एक काम कर, या मनाला जरा नामस्मरणाचा छंद लाव. म्हणे कसा लागेल तो? नामस्मरण करणं हे प्रमुख कर्तव्यच आहे आमचं. जो नामस्मरण करत नाही, रामही म्हणत नाही, कृष्णही म्हणत नाही, त्याचं जीवनच काही उपयोगाचं नाहीये म्हटलंय. निरर्थक आहे त्याचं संपूर्ण जीवन. आला तैसा वाया गेला. ज्याच्या जीवनामध्ये परमार्थ नाही, थोडंफार सुद्धा भक्ती कार्य नाही, थोडंफार सुद्धा धर्म कार्य नाही, त्याचं जीवन निरर्थक आहे. जरी धर्म कार्य आपल्याला जमत नसेल, जरी कीर्तन प्रवचन सत्संग करायला जमत नसेल किंवा नियोजनाला जमत नसेल, तरी कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. कारण संत महात्मे म्हणतात भगवत कार्य करण्यासाठी सुद्धा
आम्ही धर्म कार्य केलं पाहिजे, परमार्थ कार्य केलं पाहिजे, कथा कीर्तन प्रवचन सत्संगाला गेलं पाहिजे, अशी बुद्धी निर्माण व्हायला सुद्धा पाठीशी पुण्याचा साठा असावा लागतो. असं मी नाही, श्रीमद भागवताने गौड वर्णन केलंय. ए तस्मात अपरम किंचित मन शुद्धेन विद्यते जन्मांतरे भवेत पुण्य तदा भगवतम लभेत. म्हणजे कुठलीही गोष्ट असू द्या, नामस्मरण असू द्या, कथा असू द्या, कीर्तन असू द्या, प्रवचन असू द्या, सत्संग असू द्या, परमार्थ कार्य असू द्या, धर्म कार्य असू द्या, त्या कार्यामध्ये आपण गेलं पाहिजे अशी बुद्धी निर्माण व्हायला सुद्धा पुण्य पाठबळ त्या ठिकाणी असावं लागतं. आपण कीर्तनाला त्या ठिकाणी आलेलो आहोत. संत महात्म्यांचं सांगणं आहे, ज्याच्या पाठीशी त्या ठिकाणी थोडंफार पाप असतं ना, त्याला धर्म मंडपात देव बसूच देत नाही. हे संतांचं सांगणं आहे आणि भागवताचं वर्णन आहे. पण ज्याच्या जीवनामध्ये थोडंफार पुण्य आहे, त्याला वाटतं नाही मी कीर्तनाला गेलं पाहिजे, मी धर्मकार्य काहीतरी केलं पाहिजे, नाही बाकीचं काही जमत, शेवटच्या दिवशी निदान जाऊन पत्रवाळ्या उचलण्याचं काम, निदान नाही काहीतरी सेवा म्हणून चटाया उचलण्याचं काम, एवढं तरी मी केलं पाहिजे. धर्म कार्यामध्ये चटाया उचलाव्यात अशी बुद्धी निर्माण व्हायला सुद्धा पुण्य असावं लागतं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून विचार जर केला तर नामस्मरण मुखात यायला सुद्धा पुण्य असावं लागतं. ठीक आहे, तुम्ही म्हणताय मनाला छंद लागला की तुमच्या मुखातून नामस्मरण होईल, पण का हा छंद कसा लावायचा? त्याच्यासाठी सांगितलं, हा छंद जर लावायचा असेल तर मनाची गती आकळणं महत्वाचं आहे. मग ही गती आकळायची आम्हाला काय करावं लागेल त्याचं सुद्धा वर्णन करून सांगितले. काय करा, या मनाची जी चंचलता आहे ती जर स्थिर करायची असेल आणि तुम्हाला तुमच्या स्वतःचं कल्याण करायचं असेल, नामस्मरण जर करायचं असेल, नामचिंतन करायचं असेल, तर या मनाला जरा सत्संगाचा आधार द्या, संतांच्या संगतीचा जरा तरी आधार द्या. जे धर्म कार्य करणार आहेत त्यांच्यामध्ये जरा संगतीत जा, जे भगवत कार्य करणार आहेत त्यांच्या संगतीत जरा जा, कारण संगतीनं होतो पंक्तीचा लाभ. आपल्याला माहिती आहे संगत किती महत्वाची. भागवताने गौड वर्णन केले, सतसंगेन परम प्राप्तेन दुस्तरम तरते चिरात तस्मात अति प्रयत्नेन सतसंगम सततम गुरु. सतसंगानं परमतत्वाची प्राप्ती होते. कशाने? सतसंग. जिथे भगवत कार्य तिथे सत्संग म्हणावा. संतांच्या संगतीनं त्या ठिकाणी भगवंताची प्राप्ती होते. कशाने? संतांच्या संगतीने. म्हणून संत महात्मे म्हणतात, वाटतंय ना तुम्हाला नामस्मरण करावं माझ्या स्वतःच्या जीवनाचा उद्धारा करता, तर तुम्ही एक काम करा, जरा या मनाला संतांच्या संगतीत न्या. म्हणून काय सांगितलंय? संतांच्या संगती मनो मार्ग गती आकळावा श्रीपती येणे संतांच्या संगती मनो मार्ग गती. काय सांगितलंय? संतांच्या संगतीत गेला तर मनाची गती कमी होईल. का हो तुम्ही म्हणताय संतांच्या संगतीत जायचं, काय होईल? संतांच्या संगतीचा परिणाम काय आहे? कारण कुठलीही गोष्ट संगतीने जीवनात आपोआपच जडते. आपल्याला माहिती, जशी संगत असते तसं जीवन आपोआपच घडत जातं. मग ती वाईट संगत असेल तर वाईटच जीवन घडणार आहे, चांगली संगत असेल तर चांगलंच जीवन घडणार आहे. म्हणून संत महात्मे म्हणतात, जरा संतांच्या संगतीत या, तुमचं जीवन मंगलमय होईल. विठ्ठल मान्य आम्हाला तुम्ही संतांच्या संगतीत यायला सांगताय. का हो तुकोबर आहे? तुम्ही अलीकडे वर्णन केलेले संतांची संगत एवढी सामान्य वाटते का? जीवनामध्ये स्वतःच्या सामर्थ्यावर सगळं मिळवता येतं. जीवनातील असू द्या, आयुष्यातील असू द्या, किंवा काही असू द्या, या जगातील कुठलीही गोष्ट किंवा कुठलाही पदार्थ आपल्याला आपल्या स्वबळावर किंवा स्वतःच्या सामर्थ्यावर मिळवता येईल. पण संत महात्म्यांचं सुद्धा सांगणं आहे, जीवनामध्ये सगळं मिळवता येईल स्वतःच्या सामर्थ्यावर, पण एक गोष्ट अशी आहे जी स्वतःच्या सामर्थ्याने कधीच मिळत नाही, तिला म्हटलेले संतांची संगत, संतांची भेट. बहु अवघड आहे संत भेटी परी जग जेठी. बरं, भगवंताची समजा आमच्यावर कृपा झालीच,
आणि जर संतांची संगत झाली तर काय एवढा फायदा आहे? संतांची संगत आम्ही आजवर अनेकदा ऐकली ना, आत्ताही पण तुमच्या मुखातून ऐकतोय. एवढा फायदा काय आहे त्याचा संतांच्या संगतीचा? संतांचंच सांगणं, संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज. संत चरण रज, रज म्हणजे काय? माती. साधी संतांच्या चरणाची माती जरी आपल्या शरीराला स्पर्श करून जात असेल तर संत महात्मे म्हणतात अंतकरणात ज्या वासना आहे, ज्या इच्छा आहे, त्यांचा सुद्धा नायनाट नाहीशा होणार आहेत. केव्हा? संतांच्या संगतीत सोडा, पण संतांच्या ज्या जिथून जे गेलेत ती जी माती समजा स्पर्श झाला तरी त्या रजाने जीवनाचा उद्धार आहे. एवढं सोपं आहे म्हटले ठीक आहे, पण अलीकडे सांगितलंय बहु अवघड. ही मात्र कठीण गोष्ट आहे. काय? संतांची चंद्रामृते सुखे सेववी ठरवलंच आपण कोणी ठरवत नाही शक्यतोवर, पण ठरवलंच तर आणू शकतो. आता तुम्ही ठरवलंच तर आणू शकतो की नाही? काय काय आणू शकतो? चंद्र सूर्य हातात मध्ये, ते सुद्धा एक वेळ संतांचं सांगणं आहे, ते सुद्धा आणू शकतो, चंद्र सूर्य सुद्धा. पण संत महात्मे म्हणतात संतांची भेट ही स्वतःच्या सामर्थ्याने त्याही पेक्षा कठीण आहे, त्याही पेक्षा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तुम्ही म्हणाल बरेच संत आम्हाला आजकाल पाहायला मिळतात. खरे संत वेगळे आणि जरा भूमिका बजावणारे संत जरा वेगळे अलीकडच्या काळामध्ये. पण खऱ्या संतांची संगत ही बहु, ज्या अर्थी बहु शब्द वापरला त्या अर्थी किती, अर्धा किलो 1 किलो असं म्हटलंय का? किंवा एवढी एवढी लांब आहेत असं नाही. बहु या शब्दाचा अंत लागत नाही. बहु म्हणजे खूप आहे, किती आहे माहित नाही. बहु अवघड आहे संत भेटी, एवढी अवघड संत भेटे. ठीक आहे, जर झालीच यदा कदाचित केली परमात्म्याने करुणा आणि जर झालीच जीवनामध्ये प्राप्त तर काय होणार आहे? संत महात्मे सांगतात साहजिकच तुम्ही समजा जीवनाचा उद्धार आहे. विठ्ठल विठ्ठल. का हो तुम्ही एवढं संत भेटीचं महत्व आम्हाला वर्णन करून सांगताय, काय एवढं विशेष महत्व आहे? एकदा असं झालं ऐका, संत भेट न साहजिक न इच्छा असताना सुद्धा जरी आली, जीवनामध्ये घडून आली, तरी जीवनाचा आपोआपच उद्धार आहे. आमचे श्री गुरु एक गोड उदाहरण वर्णन करून सांगायचे, ऐका जरा लक्षपूर्वक. संतांच्या सहवासात नकळत जरी आपण गेलो तरी आपला आपोआपच उद्धार होतो. कसा? एकदा असं झालं, जगद्गुरु तुकोबरांचं कीर्तन संपलं. कीर्तनाची वेळ 8:30ची होती, पण 9ला सुरू झालं, त्याच्यामुळे 11ला कीर्तन संपलं. तुकोबरांचं खरंच 11ला कीर्तन संपलं. ऐकताय ना तुम्ही सर्वजण मंडळी? का थांबायचं? तुम्ही म्हणत असाल तर थांबू, आपण चालू जायचं ना. जगद्गुरु तुकोबरांचं कीर्तन झालं. किती वाजता झालं? 11 वाजता. 11 वाजता कीर्तन त्या ठिकाणी संपलं आणि तुकोबराय त्या ठिकाणी जायला निघाले. तेव्हाच्या काळात काही गाड्या वगैरे नव्हत्या. तुकोबराय पायी प्रवास आपला त्या ठिकाणी करताय आणि पायी प्रवास तुकोबरायांचा त्या ठिकाणी चालू आहे. प्रवास करताय. रात्रीची वेळ होती आणि आपल्याला सर्वांना कल्पना आहे रात्रीचं जास्त कोण फिरतं? रात्रीचं 12-1च्या सुमारासमध्ये चोर. चोर त्या ठिकाणी फिरता की नाही? तुमचं म्हणण्यानुसार फिरता की नाही चोर? आणि खरंच फिरतात. जर रात्रीचे मी असं विचारलं बेसिक, रात्रीचं जास्त कोण फिरतं? चोरही फिरतात. आणि रात्री समजा जे आता 11 नंतर घरी जातात, कार्यक्रम करून, कीर्तन करून, प्रवचन करून, गायन करून, ते सुद्धा समजा तुम्हाला भेटले तर तुम्ही काय म्हणणार आहे? म्हणजे रात्रीचे कोण फिरतात? महाराज तुम्ही थांबून घ्यायचे, इथेच थांबणार असेल ना तुम्ही खुशाल म्हणताय रात्रीचे कोण चोर फिरतात. म्हणजे रात्रीचे कार्यक्रम बंद करावे लागतील, दिवसा सुरू करावे लागतील सगळेच महाराज मंडळींना, बरोबर की नाही? ठीक आहे, तुमचंही बरोबर आहे. रात्रीचे जास्त म्हणजे त्या गोष्टीकडे आपलं प्राधान्य रूपाने लक्ष गेलं, स्वाभाविक आहे. असं रात्रीचे चोर फिरतात त्या ठिकाणी आणि कुंत्रही त्या ठिकाणी थोडेफार भुंकू लागतात. हे जाऊ द्या, तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका. जरा मन प्रसन्न करून एकाग्रतेने इकडे ऐका, कारण आपल्याला आज काही झालं तरी मनाचीच एकाग्रता साधायची आहे. विठ्ठल विठ्ठल.
बघा, मन आपल्याला एकाग्र करायचंय ना. मन जर एकाग्र करायचं असेल तर सर्वात प्रथमतः काय करावं लागेल माहितीये? तुम्हाला सर्वांना जरा मन लावून ऐकावं लागेल. ऐका, घरचं जे मन गेलंय ना तुमचं, ते जरा मन इकडे केंद्रित करावं लागणार आहे. संत महात्म्यांचं सांगणं आहे. तुम्ही कीर्तनाला आलेला आहात ना, जरा काही इकडे तिकडे लक्ष देण्यापेक्षा, गडबड गोंधळ विक्षेप करण्यापेक्षा काय करा? मन करा रे प्रसन्न, सर्वसिद्धीचे मनाची एकाग्रता साधणार आहे. काय चालू होतं आपलं? रात्रीचं कोण फिरतात? सगळेच फिरतात. असं झालं रात्रीचे. खरंच त्यावेळेस जगद्गुरु तुकोबारांचं कीर्तन झालं होतं. 11 वाजले होते कीर्तन संपूर्ण त्या ठिकाणी. 11:30च्या सुमारास प्रवास करत होते जगद्गुरु तुकोबार आहे. आणि झालं असं, प्रवासामध्ये नेमकीच त्यांना तुमच्या म्हणण्याप्रमाणे चोर भेटले. चोरांनी पाहिलं तुकोबारांना. पण त्या चोरांमधला एक जण म्हणू लागला, अरे समोर कोण दिसतंय? एक जण म्हटला तुकोबर आहे. म्हटले हो, मग काय हरकती, चला आपण आपल्या कामाला चाललं पाहिजे. एक जण म्हटलं, अरे तुकोबर आहे, एक काम कर, फायदा झाला आज. म्हटले काय? तुकोबर आहे, आपण एक काम करू, यांना चोरी करण्याकरता घेऊ. कुणाला? ऐकताय ना तुम्ही? तुकोबरांना चोरी करण्याकरता घेऊ. असं म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी एक जण म्हटला, येड्या, आपल्याला चोरी करण्याकरता जायचंय. आणि जगद्गुरु तुकोबारांच्या बाबतीत आपण ऐकलंय, जगद्गुरु तुकोबराय म्हणजे हे निर्विकल्प जीवन जगणारे तुकोबराय आहे. हे भगवंताचं कार्य करणारे तुकोबराय आहे. त्यांना कशा करता चोरीला घ्यायचं? त्यातला म्हटलं, हे बघ, तुला कळत नाही, आपण तुकोबरायांना चोरीला घेतलं, तुकोबराय आपल्या सोबत पाहिले की लोक आपल्यावर डाऊट संशय घेणार नाही. तुला कळत नाही, तुला डोक्याचा भाग जरा कमी. म्हटलंय त्यांचा विषय चालू होता. बरं ठीक आहे, एक काम करू, पण हे बघ बाबा, ह्या बाबाला जास्त काही संसाराची आसक्ती नाही, परमार्थाची आसक्ती जास्त आहे. आणि यांना आपण ज्या कार्यासाठी नेतो ते काही कळणार नाही. म्हटले नको का कळू दे, आपण सोबत तर घेऊ, बरोबर करू. चोरांनी ठरवलं कोणाला न्यायचं चोरी करण्याकरता. ऐकताय ना तुम्ही? तुकोबरांना चोरी करण्याकरता न्यायचंय. चोरांनी ठरवलं, जवळ गेले, तुकोबराय चला आमच्या समवेत. आता निर्विकल्प म्हणजे काय? कुठल्याही प्रकारचा कल्प मनामध्ये येऊ देणं, संशय येऊ देणं न. असे जगद्गुरु तुकोबराय, मनामध्ये काही कल्प ठेवला नाही. चोर म्हटले ना, चला निघाले चोरांबरोबर निघाले. आणि एक त्या ठिकाणी नुकतंच लग्न झालेलं घर होतं. आता लग्न झालेलं घर म्हटलं की त्या ठिकाणी थोडंफार बजेट घरी आणून ठेवलेलं असतं, सोनं नाणं म्हणा अधिक असतं. चोरांनी ठरवलं जगद्गुरु तुकोबरांना चोरी करण्याकरता न्यायचं. चोर तुकोबरांच्या जवळ जातात, तुकोबरांना त्या ठिकाणी सांगतात, आमच्या सोबत निघाले तुकोबराय चोरी करण्याकरता. ज्यावेळेस तुकोबराय निघाले, त्या घरामध्ये गेले. घरामध्ये जात असताना डायरेक्ट दरवाजातून प्रवेश केला नाही, कारण चोरी करायची होती. चोरी करायची आहे म्हणून काय केलं, जरा त्या घराला छिद्र पाडलं. आता घराला छिद्र पाडणं म्हणजे एवढी सामान्य गोष्ट नाहीये, जरा वेळ लागतो, निदान अर्धा एक तास, कारण जोरात पाडता येणार नाही, आवाज होईल. म्हणून हळूवार छिद्र पाडलं. अर्धा एक तास त्या ठिकाणी गेला. कीर्तन किती वाजता संपलेलं होतं? 11 वाजता. 11:30 वाजेपर्यंत त्या भेट झालेली होती. 11:30 नंतर तुकोबरांची भेट झाली, घरापर्यंत गेले. छिद्र पाडायला 1 तास लागला. म्हणजे मिळवा 11:30 मध्ये किती वाजले? वा, 12:30 त्या ठिकाणी वाजले. 12:30 वाजले आणि तुकोबरांना त्या चोरातला एक जण म्हटला, तुकोबराय जरा घरामध्ये जा आणि घरामध्ये प्रवेश करा. घरामधून जरा त्या ठिकाणी सोनं नाणं पैसे अडके बाहेर टाका. ऐका, चोरी चालू आहेत. जगद्गुरु तुकोबरांना त्या ठिकाणी छिद्रामधून आत पाठवलं. आत पाठवल्याबरोबर त्या ठिकाणी तुकोबरांनी सांगितलं, सोनं नाणं काय असेल पैसा अडका सगळं बाहेर टाका. निर्विकल्प जीवन जगणारे जगद्गुरु तुकोबराय आतमध्ये जातात. आतमध्ये त्या ठिकाणी प्रवेश करतात. आतमध्ये गेल्याबरोबर चक्कर मारतात, पुन्हा त्या ठिकाणी छिद्राजवळ येऊन उभे राहतात. चोरांना म्हणतात, काय सांगितलं होतं तुम्ही? लक्षात येत नाहीये माझ्या, काय सांगितलं? म्हटले तुकोबराय सोनं नाणं पैसे अडके घरात सापडेल तेवढे बाहेर काढून आणा. परत तुकोबराय जातात, फिरून येतात. तुकोबराय म्हणतात, हे बघा तुम्ही मला सांगताय
मला कळतंय तुम्ही मला काहीतरी काम सांगताय, पण असं आहे जरा सोपं करून सांगा ना. एवढं अवघड काम तुम्ही मला सांगताय. सोनं नाणं काय आहेत आम्हाला कळत नाहीये, जरा सोपं करून सांगा. का सोने नाणे आम्हा मृत्तिके समान. सोनं नाणं काही आम्हाला एवढं काही कळत नाही, पैसा अडका. जरा सोपं करून सांगा. त्यातले बरेच हुशार होते चोर. ते म्हटले हे बघा तुकोबराय नाही कळत ना तुम्हाला पैसे अडके सोनं नाणं, तर एक काम करा, जरा घरामध्ये जा आणि घरामध्ये जाऊन जरा हलक्या हलक्या कळतात तुम्हाला वस्तू, हलक्या वस्तू जरा बाहेर टाका. खळखळ वाजणाऱ्या वस्तू जरा बाहेर टाका. म्हणजे चिल्लर वाजते की नाही, खळखळ वाजते ते. आणि हलक्या अशा बाहेर टाका म्हणे छिद्रातून. आता छिद्रातून बाहेर टाकायला सांगितलं तुकोबरायने. तुकोबराय आत गेले, सांगितलं होतं तुकोबराय हलक्या वस्तू बाहेर टाका. तुकोबराय आत जातात, किचन मध्येच नेमकं छिद्र पडले, कारण रात्रीचं किचन मध्ये कोणी झोपत नाही म्हणून त्यांनी योजना राखलेली होती, किचन मध्येच छिद्र पाडावं लागणार आहे. किचन मध्ये तुकोबराय होते, हलक्या वस्तू बाहेर टाकायच्या. तुकोबरायनी काय केलं, जरा हलक्या वस्तू शोधायला सुरुवात केल्या. रॅक मांडणी जवळ गेलेत, फ्रीज जवळ गेलेत, हलक्या वस्तू ताट घेतलेत, छोट्या डिसा घेतल्यात, थोडे तांबेही त्या ठिकाणी बरोबर घेतले. बाहेर आले, छिद्रातून दनादन पटापट बाहेर टाकायला सुरुवात केली. रात्रीची वेळ होती, असंच शांत वातावरण होतं, एकदम शांत. त्यातल्या चोरांपैकी एक जण म्हणलं, का रे बाबा तुला म्हणलं होतं ना या तुकोबरायांना बरोबर घेऊ नको. हे बाबांनी स्वतःचाही संसार कधी बरा केला नाही, पण दुसऱ्याचाही होऊ देत नाही. स्वतःच्याही संसाराकडे लक्ष देत नाही, दुसऱ्याचाही नीट होऊ देत. हे निर्विकल्प जीवन जगणारे जगद्गुरु तुकोबराय, तू यांना बरोबर घेतलं का? तुला म्हणलं होतं नका घेऊ. तो म्हटलंय बघ आता जे झालं ते मला वाटलं संतई सोबत कोणी आपल्यावर डाऊट घेणार नाही, संशय घेणार नाही, चोर म्हणून ओळखणार नाही. हे संतांच्या समवेत आहे ना, जणू काही चांगले विचाराचे असतील म्हणून हा विचार करून मी बरोबर घेतलं. आणि तू त्या ठिकाणी मला असं म्हणतोय, हे बघ जे झालं ते झालं. कारण तुकोबरायांनी काय टाकलं होतं बाहेर, ताट तांब्या. आवाज त्या ठिकाणी होत होता, जरा याने थांबवला आवाज. हे जर म्हटले जे व्हायचं ते झालं, तुकोबरायांना थांबवलं. तुकोबराय मध्येच थांबा. एकामागे एक सगळे चोर छिद्राच्या आत शिरले आणि चोरी करायला प्रारंभ झाला. मला सांगा तुकोबरायांना सोनं नाणं कळता अर्धा तास गेला. मग अशी किती वाजले होते? वा, आता रंगलं कीर्तन चालू आहे 3 वाजेपर्यंत. आता काही तुम्ही बी घरी जायच्या बेतात दिसत नाही मला, पण तुमच्यापेक्षा मला जास्त लांब जायचंय, बरोबर की नाही? त्याच्यामुळे मी जरा वेळेवर त्या ठिकाणी, कारण वेळेच्या पुढे मला सुद्धा जास्त जायला आवडत नाही. साधारणतः मी जास्तीत जास्त 12-1 वाजेपर्यंत करेन. मला सुद्धा वेळेच्या पुढे जायला आवडत नाही. बघा काय चालू होतं आपलं, ताट तांब्या थांबवल्या आणि वाजले अर्धा तास. म्हणजे तुकोबरायांना पैसे सांगेपर्यंत अर्धा तास, म्हणजे कितीपर्यंत आले? एक राईट, 1 वाजला. तुकोबरायांनी ताट तांब्या टाकले, ते सावध होईपर्यंत त्याच्यात गेला समजा अर्धा तास. आणि चोर आत शिरले, त्याच्यात गेला अर्धा तास. किती वाजले करा हिशोब, 1 तास टाका त्याच्यात, म्हणजे 2 वाजले. चोर आत गेले, चोरी करता आता किचन मध्ये काही सापडण्याजोगं असतं का? नाही, म्हणून दुसऱ्या रूमांमध्ये प्रवेश करायला लागले. हळूहळू प्रवेश करण्यापर्यंत अर्धा तास पुढे गेला. 45, 40, 50, 60 मिनिटं झाले. असा तसा 1 तास झाला. वाजले किती? 3 वाजले. तुकोबरायांना पाहिलं आणि तुकोबराय जरा विचार करताय, सगळे धावपळ करताय, आपण निवांत बसू. म्हणून तुकोबरायांनी निवांत रूम शोधली. कोणती? देवघर. तिथे जरा निवांत असतं. तुकोबराय गेले. तुकोबरायांना रूम शोधेपर्यंत आणि या सगळ्या चोरांना पाहता परत अर्धा तास गेला. वाजले किती? 3:30. तुकोबरायांनी पाहिलं, योगायोग आज आपण जागे आहोत. 4 वाजत आलेले आहे. थोडाफार 20-30 मिनिटं वेळ त्या ठिकाणी कमी आहे, कारण मध्ये कुत्रही आलं होतं. थोडा वेळही त्या ठिकाणी झाला होता, बरोबर की नाही? त्याच्यात 20-30 मिनिटं गेले. असे तसं करता किती वाजले? 4. तुकोबराय रूम मध्ये गेले, देवघरामध्ये त्या ठिकाणी बसलेले आहे. आणि बघितलं सहज घड्याळाकडे, किती वाजले होते महिला मंडळ? राईट, 4 वाजलेले होते. तुकोबरायांनी पाहिलं, अरे 4ची वेळ झालीये. 4ची वेळ झाली. तुकोबराय मंदिरामध्ये बसलेले, देवासमोर दिवा लावलेला आहे, कारण आता मंदिरामध्येच बसले. देवघरामध्ये काय दिवा लावला आणि तुकोबरायांनी त्या ठिकाणी काकडा सुरू केला. हरी साधू संत साधा चारा
वा. उठा साधू संत, तुम्ही ऐकताय ना? उठ. जिथं सगळे झोपले तिथं उठा. जिथं झोपले सगळे तिथं उठा सुरू झालं. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, बावे चरणी ठेवा माथा, दुःख व्यथा जन्माच्या धनदारा पुत्र जन्म. उठा जागे वारे आता. तुकोबरांचा गोड काकडा चालू आहे. इकडचे जे वारकरी होते का, चोर स्वरूप वारकरी, तुम्हाला लक्षात येतंय वारकरी जेवढे चोरी करत होते किचन मध्ये, ते सर्वजण ऐकताय तुकोबराय काय म्हणतायत. हरी उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. त्यातला एक जण म्हटलं, ऐकलं का रे, जिथं आपण झोपून जाग करत असतो, नंतर जिथं झोपवायला पाहिजे तिथे हे बाबा जाग करताय. काय म्हणताय. उठा जागे भारे आता. चोर बिचारे विचार करू लागले, जिकडे जागा भेटेल तिकडे लपा आता. का माहित होते पुढची प्रोसेस काय होणार आहे, पुढचा प्रकार काय घडणार आहे. ज्या वेळेस काकडा सुरू झाला, ज्या घरामध्ये काकडा म्हणताय जगद्गुरु तुकोबराय, तो घराचा मालक जरा वैष्णव होता, घर मालक वैष्णव होता. ऐकू आला काकडा, उठला जागेवर, दिवा लावला. दिवा लावून खाली रूम मध्ये त्या ठिकाणी पाहतो देवघरामध्ये, तर प्रत्यक्षात जगद्गुरु तुकोबराय काकडा म्हणताय रे. दिवा समोर आहे आणि तो घर मालक जरा वैष्णव होता, त्याला भगवंताविषयी जरा प्रेम होतं. आणि वैष्णव असणारा तो घराचा मालक ज्या वेळेस जगद्गुरु तुकोबराय काकडा ज्या ठिकाणी करत होते तिथे गेले, पाहिलं ना तुकोबरायांना. उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली, संत दर्शने हा लाभ, पद्मनाभ जोडीला रे. केवढा भाग्यवान मी, माझाच भाग्य उजळलं. चोरो काकडा ऐकताय, तुकोबराय काकडा म्हणताय. घर मालकाने पाहिलं आणि तुकोबरायांना त्या ठिकाणी प्रश्न केला, का हो तुकोबराय, न सांगता तुम्ही येणं केलं माझ्या घरी, मोठा भाग्यवान आहे, कारण मी ऐकलंय बहु अवघड आहे संत भेटी. भेट एवढी अवघड आहे, तुम्ही तर माझ्या प्रत्यक्षात घरी आलात, केवढं माझं भाग्य उजळलं तुकोबराय, मोठा भाग्यवान मी आहे. स्वतःला भाग्यता देतोय आणि सहज विचारतोय, का हो पण तरी सांगा ना कसं काय येणं केलं. म्हटले, हे बघ, काल त्या ठिकाणी एकादशी होती आणि आज द्वादशी. तुकोबराय सांगताय त्या घर मालकाला. का सांगताय, कारण ते तुकोबराय म्हणे, रामेश्वर भट्ट तुझ्या, तुका विष्णू नाही तुझ्या. जगाचा मालक आणि जगद्गुरु तुकोबराय, विष्णू परमात्मा वेगळे नाही, देव स्वरूप असणारे तुकोबराय. त्यांना काही कळत नाही का, असं अजिबात नाही. पण सांगायचं तात्पर्य मला काय सांगायचंय, नकळत जरी आपण संतांच्या संगतीत गेलो तरी अनोधाराने आपला उद्धार आहे. संतांच्या चरणाची माती जरी आपल्याला स्पर्श करत असेल तरी आपल्या वासना निघून जाणार आहे. अशी अवस्था प्राप्त होते. ज्यांच्या जीवनात तुकोबरायांचा संग झाला त्यांची पुढची स्थिती पहा, फार गोड होणार आहे. काय झालं, चोर म्हणून सापडत होते, तुम्ही म्हणताय फार गोड स्थिती होणार आहे. ज्या वेळेस जगद्गुरु तुकोबरायांना त्या ठिकाणी तो व्यक्ती विचारू लागला, घर मालक, तुकोबराय कसं काय तुम्ही येणं केलं ते सांगा. म्हटले, काल एकादशी होती, आज द्वादशी आहे आणि एकादशीची त्या ठिकाणी आम्ही वारी करत होतो, दिंडी आमची चालू होती, वाटलं द्वादशीचा मुक्काम इथे ठोकावा म्हणून आम्ही इथं थांबलो. म्हटले, न सांगताच. म्हटले, हो अचानक ठरलं, वाटलं तुमच्या घरी यावं, आलो. म्हटले, ठीक आहे, पण का हो, वारी दिंडी पालखी म्हटलं की बरोबर वारकरी असतात की नाही, एकटाच माणूस असतो का. स्वाभाविकरित्या असतातच वारकरी त्या ठिकाणी असतात. मग बाकीचे वारकरी कुठे आहेत. तुकोबराय त्या ठिकाणी म्हणू लागले, हे बघा बाकीचे वारकरी आहे पण जरा ते नवीन असल्यामुळे जरा लाजत आहे, किचन मध्ये इकडे तिकडे बाजूला जाऊन बसलेले. असं सांगितलं. बरोबर घर मालक म्हटले, हे बघा तुकोबराय त्यांचं सांगणं आपण ऐकलं पाहिजे. म्हटले, ठीक आहे, बाकीचे वारकरी जरी लाजत असतील तिकडे इकडे बसले, पण तुकोबराय आता माझं कर्तव्य काय सांगू का. तुम्ही आलात ना माझ्या घरी, माझा पाहुणचार करणं तुमचा हे माझं कर्तव्य आहे. एक काम करा, छानपैकी तुम्ही स्नान वगैरे सर्वांना करायला सांगा, छानपैकी भजन करा, भोजन करा आणि आल्या वाटेने पुन्हा परत घरी जा, असं सांगितलं घर मालकाने. पत्नीला आवाज दिला, अगं ये इकडे, पंचपक्वान्नाचं भोजन तयार कर. सांगितलं. तुकोबरायांना काय सांगितलं होतं, काय करायचं, सर्वांना सांगा स्नान वगैरे करा, भजन करा, भोजन करा, आल्या वाट्याने पुन्हा परत जा. सांगितल्याबरोबर पत्नीला बोलवलं आणि पत्नीला बोलवल्याबरोबर सांगितलं पंचपक्वान्नाचं भोजन रेडी कर. ती सुरुवात करते. तुकोबरायांनी विचार केला, आपल्याला काय सांगितलं, सगळ्या वारकऱ्यांना स्नान वगैरे करून भोजन आणि भजन दोन्ही करायचंय. वारकऱ्यांना आवाज दिला, म्हटले, वारकऱ्यांनो, हे वारकऱ्यांनो चला स्नान वगैरे करा, कपाळाला छान पैकी त्या ठिकाणी चंदनाचा टिका लावा, आपण भोजन करू, भजन करू, मग भोजन करू आणि आल्या वाटेने पुन्हा परत जाऊ.
वारकरी विचार करताय, जर मार चुकवायचा असेल तर आपल्याला भजनही करावं लागणार आहे, भोजनही करावं लागणार आहे, आणि आता पहाटच्या 4, 4:30, 5 वाजता आंघोळ सुद्धा म्हणजे स्नान सुद्धा करावं लागणार आहे. एरवी 12 वाजता स्नान करणारे संतांच्या संगतीत जाऊन किती वाजता करणारे? 4:30 म्हणू आपण. त्या घर मालकाला बोलतेपर्यंत अर्धा तास गेला ना. तुम्ही गणित चुकले कसं काय? अर्धा तास गेला, 4:30 वाजले होते. 5 वाजेपर्यंत सगळ्यांच्या स्नान वगैरे झालं, सगळेजण स्नान वगैरे करून आले. कारण त्यातलं म्हटलं होतं मार जर चुकवायचा असेल आपल्याला आता स्नान करावं लागणार आहे. कधी न लावणारे कपाळाला गंध, कसं बस तरी चंदन हातामध्ये घेतलं आणि कोणी तिरप, कोणी आडवं, कोणी उभं, कोणी कुठेतरी कसं तरी लावलं. का मार चुकवायचा होता ना, म्हणून ठरवलं. सगळ्या जणांनी छानपैकी स्नान वगैरे केलं, चंदन वगैरे लावलं. तुकोबराय जिथे भजनाला बसले तिथे येऊन बसले. सर्व जणांनी गोड असं भजन सुरू केलं. तुकोबराय पुढे गोड भजन म्हणताय, मागे सगळे म्हणताय रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल, सगळं काही भजन चालू आहे. तुकोबराय पुढे बोलताय, माझे वाणी तुझे वर्णी गुणनाम, माझे वाणी तुझे वर्णी गुणनाम. मागचे भजनी गोड भजन म्हणताय, कधी ना भजन म्हणणार आहे. थोडंफार चुकतं की नाही म्हणू लागले. तुकोबराय म्हणतात ना, माझे वाणी तुझे वर्णी गुणनाम. मागचे म्हणू लागले, माझी मामी तुझे वर्णी गुणनाम. कसं बस तरी भजन त्या ठिकाणी पूर्ण होतच गेलं. मग बस कवायना म्हणले ना तुकोबरायांबरोबर, का मार चुकवायचा होता, मार चुकवायचाय. आता मात्र भजन झालं आणि आता भोजन होतं. विठोबा झालेला होता, आता काय करायचं होता? पोटोबा. घर मालक वैष्णव होता, मी सुरुवातीला बोलून गेले. वैष्णव होता म्हटले, संत आले आपल्या घरी, सर्वजण त्या ठिकाणी जेवायला बसणार आहे. सर्वांना पंचपक्वानाचं ताट समोर बसवलंय, सर्वजण पाटावरती बसलेले, सुंदर रांगोळी काढलेली आहे. सर्वजण संत भोजन आहे ना म्हणून आनंदाने त्या ठिकाणी संत भोजनाला सुरुवात झालेली. सर्वजण जेवण करायला सुरुवात केले. घर मालक जरा मोठा वैष्णव होता म्हणून सर्वांच्या ताटाला जरा 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 दक्षिणा ठेवली. दक्षिणा ठेवली कारण आपा अजून आपलंही जेवण बाकी आहे, बरोबर की नाही? असं काय म्हणायचं नाही, हा विनोदाचा भाग आहे. दक्षिणा ठेवली, दक्षिणा त्या ठिकाणी ठेवली. आणि दक्षिणा ठेवल्याबरोबर झालं असं, तुकोबरायांचं जेवण वगैरे झालं, भोजन वगैरे झालं. तुकोबराय जायला निघाले. तुकोबराय निघाले, ज्यावेळेस तुकोबराय निघाले उठून लगेच निघाले जायला, कारण ते तुकोबराय आहे. कारण तुकोबरायांचं असं आहे, जेवण करताय तरी विठ्ठल विठ्ठल चिंतन आहे, रस्त्याने चालले तरी विठ्ठल विठ्ठल चिंतन आहे. तुकोबरायांची विशेष माती असे, तुकोबराय ज्या मातीवरून चालतात ना त्या मातीने सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणावं. मातीने सुद्धा, वृक्षांमधून चालले तर वृक्षाने सुद्धा तुकोबरायांबरोबर गावं. म्हणून तर म्हटलेत ना, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, पक्षी सुस्वरे आळवीती, पक्षी सुस्वरे आळवीती. हो पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी. तुकोबराय वृक्षांच्या समोर चाले तर वृक्षांच्या फांद्या पाण्या फुलांनी सुद्धा गावं विठ्ठल विठ्ठल, मातीने म्हणावं विठ्ठल. तुकोबराय जेवण करता करता विठ्ठल विठ्ठल म्हणताय. भोजन झालं आणि विठ्ठल विठ्ठल करता करता निघाले. तोच घर मालक पुढे आला आणि तुकोबराय तुम्ही उठलेत पण ताटाची दक्षिणा मात्र घेतली नाहीत, ही घ्या हातात दक्षिणा. त्या घर मालकाने हातात दिली म्हणून हातात ठेवली. घर मालक त्या ठिकाणी नतमस्तक झाला, तुकोबरायांच्या चरणावरती त्या ठिकाणी पाया पडला. आणि बाकीच्या आपल्या महत्वाच्या वारकऱ्यांनी जरा पाहिलं, तुकोबरायांच्या पाया कोण पडलं? घर मालक. आपण तर काय अजून तुकोबरायांच्या पाया पडलो नाही. घर मालक आपल्याकडे पाहतोय, अरे वारकरी असून तुकोबरायांच्या पाया पडत नाही. घर मालक पाहतोय ना, आपण पाया पडलं पाहिजे. पण उठण्या अगोदर तुकोबरायांनी दक्षिणा हातात नाही घेतली. पण या सगळ्यांनी त्यांना माहित होतं, छिद्र पाडून उपयोग झाला नाही, तुकोबरायांना अनुपयोग झाला नाही. ताटाची मिळाली तेवढी तरी दक्षिणा पटकन खिशात घाला, ती मिळाली तर काय हरकत आहे. सगळ्यांनी जेवण सुरू करायच्या आधी दक्षिणा उचलून खिशात घातलेली होती. दक्षिणा घेतलेली खिशामध्ये आणि घर मालक तुकोबरायांच्या पाया पडतोय. म्हणून त्या ठिकाणी झालं असं, सगळे 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 वारकरी तुकोबरायांच्या पाया पडताय. एक येतोय दर्शन घेतोय, मस्तक टेकवतोय, बाजूला सारतोय. पण ज्या ज्या वेळेस सगळ्यांचं दर्शन झालं, सर्वजण दर्शन घेऊन बाजूला सारले. पण प्रत्येकाने खिशामध्ये हात घातला आणि खिशामधले हात जी दक्षिणा होती ती काढली आणि तुकोबरायांच्या हातावरती टेकवली. तुकोबराय म्हटले हे राहू द्या आणि माझे पण घ्या. म्हटले नाही नाही, आमच्या खिशातली दक्षिणा तुमच्याकडेच राहू द्या. म्हटले का, काय झालं? सुरुवातीला आपण पाहिलं ना, संत चरण रज लागता सहज, माती जरी लागली तरी वासना लोभ
मोह निघून जातो. इथं तर तुकोबरांच्या चरणावरती या सगळ्या चोरांचं म्हणजे या सगळ्या वारकऱ्यांचं मस्तकच टेकलं होतं. ज्या मस्तकावरती पाप लिहिलेलं होतं ते पुसल्या गेलं. वासना ज्या अंतकरणात होत्या तुकोबरांच्या चरणावर स्पर्श झाल्याबरोबर जी लोभ होता ना, जो लोभ पैशाचा मोह, तो त्या ठिकाणी निघून गेला. पूर्ण लोभ निघून गेला. का? साक्षात जगद्गुरु तुकोबरांच्या चरणावरती मस्तक टिकवणं म्हणजे सामान्य गोष्ट आहे काय? तू किता तुलनेसी विचार जर केला, हो विचार जर केला, आपण सुरुवातीला प्रमाण पाहिलं काय? जगाचा मालक आणि जगद्गुरु तुकोबर आहे, वेगळे नाहीये. जगाच्या मालकाच्याच त्या ठिकाणी चरणावर काय ठेवलंय? मस्तक ठेवलंय. विचार करा, जगाच्या मालकाच्या चरणावर मस्तक ठेवलंय, त्याचा उद्धार असेल का नसेल? उद्धार तर झाला, पण अंतकरणात जो लोभ होता ना, पैसे मिळाले पाहिजे, चोरी करून थोडंफार काही जे मिळालं पाहिजे, वासना निघून गेल्या. खिशात होते ते पैसे काढून ठेवले. का? एकच झालं, संतांच्या चरणाची रज सोडा, पण अक्षरशः तुकोबरांच्या चरणावरती मस्तक टेकलं. परिणाम अंतकरणातल्या वासना निघून गेल्या. एवढा जीवनाचा उद्धार झाला. आजही जगद्गुरु तुकोबर आहे. विचार करून जर सांगत आपण जर पाहिलं तर जगद्गुरु तुकोबरांचे प्रमुख 14 टाळकरी म्हणून दुसरं तिसरं कोणी नाही तर हे चोर म्हणून आपण ओळखतो. अर्धाक्षण घडे संताची संगती, अर्धाक्षण घडे संताची संगती, अर्धाक्षण घडे संताची जगद्गुरु तुकोबरांकडे काही साधकांनी मागणं केलं, तुकोबराय जरा जीवनामध्ये आमच्याही संत संग द्या, जेणेकरून महापापांचं सुद्धा काय होणार आहे? राख रांगोळी होणार आहे, होळी होणार आहे. का? जी वासना या चोरांच्या अंतकरणात होती ती निघून गेली. संतांची संगत घडली. परिणाम या चोरांना प्रमुख जगद्गुरु तुकोबरांच्या कीर्तनातील 14 टाळकरी म्हणून आजही संपूर्ण वारकरी ओळखतात. विठ्ठल जीवनात एखादा व्यक्ती साधक जर नामस्मरण करणारा असेल, पण त्याच्या अंतकरणात जर वासना असेल, इच्छा असेल, इतरत्र गोष्टींची आसक्ती असेल, तर संत महात्मे म्हणतात केलेलं नामस्मरण सुद्धा व्यर्थ आहे. पण संतांच्या संगतीत जर गेलं, आसक्ती, इच्छा, वासना जर निघून गेल्या आणि पूर्णपणे त्या ठिकाणी अंतकरणापासून भगवंताचं नामस्मरण जर घडलं, तर संत महात्मे म्हणतात हेच नामस्मरण तुमच्या जीवनाला, उद्धाराला कारणीभूत ठरणार आहे. म्हणून तुम्हाला वाटतंय ना आम्ही नामस्मरण करावं, जीवनामध्ये उद्धरून जावं, तर एक करा, त्या अगोदर सर्वात प्रथमतः संतांची संगती करा आणि मग जीवनामध्ये नामस्मरण करा. जीवनामध्ये उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. पण का हो? ते नामस्मरण कसं करायचं तेही आम्हाला सांगा ना. जगद्गुरु तुकोबरांनी वर्णन केलं अभंगाचं प्रथम चरण. सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा,
सदा नाम घोष करू हरी कथा तेणे सदा चित्ता समाधान. काय म्हटलंय? सदा नाम घोष आणि सदा हरी कथा. नामघोष आणि सदैव जर जीवनात असेल, तुकोबरांनी शब्द बघा किती मार्मिक वापरले. सदा नाम घोष करू हरी कथा. परिणाम काय? तेने सदा चित्ता समाधान. जेने सदैव केलं तरच सदैव समाधान आहे. सदा नाम घोष सदा समाधान. कदा कदा नाम घोष कदा कदा समाधान आहे. जसं आपण जशी भक्ती करू तसंच जीवनामध्ये समाधान आहे. कारण विचार जर केला तर कलियुगाच्या जीवनामध्ये दुःख नाही असा व्यक्ती नाही. अगदी विचार करून सांगितलंय, पर्वता एवढं दुःख आहे आणि सुख किती सांगितलंय? जवळ एवढं. जर विचार केला तर एवढंच त्या ठिकाणी सुख आहे. पण याच सगळ्या दुःखामध्ये जर समाधान प्राप्त करायचं असेल तर तुम्ही सदैव नामस्मरण करा. जगद्गुरु तुकोबरांनी आधी केलं आणि मग तुम्हाला आम्हाला सांगितलंय. कारण आपण पाहिलं ना, काय जेवायला बसलो, रस्त्याने चालो, कुठेही चालू, अशी अवस्था जगद्गुरु तुकोबरांची झाली होती. माझी मद झाली अनावर वाचा, अशी अनावर वाचा झाली, कुठेही जाऊ द्या, सतत मुखातून परमात्म्याचं चिंतन होतं. परिणाम जीवनात समाधान सुद्धा तितक्याच मापाचं होतं. म्हणून संत महात्मे म्हणतात, जर समाधान सदैव अपेक्षित असेल तर चिंतन सुद्धा कसं असावं लागेल? सदा नाम घोष. परिणाम काय झाला? तुकोबर आहे, तुम्ही हे केलं, याने झालं काय? ते म्हटले असं आहे, आम्ही सर्व सुखाच्या राशीवरती पहुडलो आणि या नामस्मरणाने अशी स्थिती निर्माण झाली, आम्ही आनंदाने त्या ठिकाणी विभोर होऊन डुलतोय. अभंगाचं द्वितीय चरण. सर्व सुख द्यालो